तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आम्ही गेली आहे बाहेर फिरायला आणि आमचा स्वयंपाकाचा वेळ झालेला आहे. तर मी महिलाच बघायला जात होते, मग तर जाऊ दे थोडा वेळ खेळू देते तिला आणि मग क्लासला पण जायचं आहे तिला. तर इथं मुगची डाळ शिजवायला कुकरमध्ये टाकली मी आणि म्हणतं वरण भात बनवेल. तर वरण भात बनवायचा आज. आणि आज थोडंसं लेट उठलं आणि त्याच्यामुळे टाईम होऊन गेला आहे. तर थोड्या वेळात मग 1-1:30 वाजता जाईल ते क्लासला आणि हनीचे पप्पा गेले दळण ठेवायला आणि घर आहे खाली. तर आता थोड्या वेळात जवळच आहे गिरणी, की तसं गेले ते येतील आता लगेच येतील. तर आज आहे सुट्टी, संडेचा दिवस आहे आज. मग म्हणतात आता आज तर टेन्शन नाही आहे, सकाळी टिफिन बिफिनचं काहीच टेन्शन नाही आहे. तर वातावरण मस्त आहे, मस्त उन्हाचं. आज काय गेली नाही मी बाहेर उन्हात. मग म्हटलं एवढी थंडी पण नाही, कमी झाली आज नाही वाजली एवढी थंडी, कमी होती. मग म्हटलं काय नाही, आंघोळ बिंगोळ झालं सगळ्यांचं आणि ते पप्पा आले. ओपन नाही झाले अजून. गाडी पार्क. तर मित्रांनो आम्ही आलो आहे गोदा पार्कला. तर आम्ही कुठे आलो मित्रांनो, कुठे आलो आहे? गोदा पार्कला आलो आहे आम्ही. तर अजून उघडं नाही आहे, अजून उघडं नाही आहे. 5:30ला उघडेल. तर आम्ही वेटिंगवर आहे इथं. तर इकडं आहे इकडं. तर आम्ही जाऊ थोड्या वेळात. आणीचे पप्पा इकडं उभे नाहीत, बसले एक गाडीवर. पप्पा दिसले का? हा ना, थांब ना जरा. हा ते छान आहे अजून. हाव यू आणि पुढं खाली बस झाली. आणि नुसती बघते. हे पाय इकडं बघ, इकडे जात आहे पाणी. नाशिकच्या या गोदा पार्कमध्ये आलेल्या सर्व नागरिकांची आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, आपल्या पाल्यांना सांभाळा. काय आपण जेव्हा कारंजा कारंजामध्ये आपले पाल्ले ठेवत असतो त्यांना सुद्धा बाजूला इलेक्ट्रिक वायर्स आहेत, शॉक लागून जाण्याची जास्त शक्यता आहे. तर आपण आपल्या पाल्यांना सांभाळा, कोणीही पाण्यामध्ये उतरू नका. त्याचप्रमाणे स्वरांपासून सावध राहा. आपले जबाबदारीने आपल्या सर्व मौल्यवान आपण आपल्या जबाबदारी सांभाळायचं आहे. वाहन पार्किंग करा. आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हानी इथल्या कुठल्याही सामग्रीला होणार नाही, सावध राहा. आपले जबाबदारीने आपल्या सर्व मौल्यवान आपण आपल्या जबाबदारी सांभाळायचं आहे. पार्किंग करा. आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. त्याचा वापर करा.
मजा येते का? तर अनिला पण खूप मजा येते मित्रांनो. खूप छान आहे हे गोदा पार्क. तर इकडं पण नाही, इकडं एक्झिट आहे. इकडे लहान मुलांचं खेळणे तिकडं खूप छान आहे ते बाय. आणि तिकडं जाऊत आपण. रात्रीचं छान दिसेल अजून. आणि ते लहान पोरांचे खेळणे पण आहे इकडे बघ. अगं इकडून जा ना, अशी आहे ना. ते पोरं येत आहे ना, जा इथून चढ आणि मी तिकडून ये. इकडं कुठं खेळायचं? इकडं अगं एवढं छान इथं खेळायला ना. चल चल मी घेऊन चालले. चल. ही ना लयच घाबरते. असं घाबरू नये ना गं. ते पोरं बघत नाही का तू? हे बाई लहान लहान पोरं खेळताय. हे बाई इकडं झोका पण आहे. ये इकडं. घसरगुंडी बस. जाय जाय जाय. ते पोरं चालले ना गं. आणि बस. ये अशी ये ना. मजा आली ना मग. हा अशीच आहे डरपोक आहे माझी पोरगी थोडी. जाऊ ना पण थोडा वेळ जाऊ. तर हानी बोर झालेली आहे. हानीला भूक लागायला लागली ना ग. हां तर मित्रांनो खूप मस्त आहे गोदा पार्क. लायटिंग बिटिंग मस्त एकदम चकाचक. हां तर खूप मजा केली आम्ही. आणि तर बोरच होऊन गेली का ग. आणि तिला भूक लागलेली आहे आणि फूल तोडून घेतलं तिने. सुंदर आहे सुंदर आहे. छान आहे छान आहे. मस्त आहे. लायटिंग मीटिंग भारी आहे. तिकडे कारंजे आहेत. चल ना तिकडे. हां काय ग. अरे बापरे हनीला भूक लागली. ते बाई छान दिसतंय अजून तिकडे. तर खूपच छान आहे लहान मुलांसाठी फॅमिलींसाठी. मस्त रविवार संडेच्या दिवशी ना ग. तिकडं कारंजे आहेत अजून कलरफुल कलरफुल. हां तर हनीला खूपच जास्त भूक लागली मित्रांनो. आता आम्ही निघूया वाटते असं. तिकडे बघ तिकडे. बाहेर चला. कोणी वरती चढू नका. बाहेर फोटो घ्या. काउंटर मध्ये कोणी उतरू नये.
काय खाते? पिते, लस्सी पिते. आणि इथं दाबेली मागवली अजून. आणि छान आहे ग. आणि तर मित्रांनो आणि फिरून आली आहे. आणि सोबत आम्ही पण फिरून आलो. मस्त मजा करून आलो ना ग बाहेर. किती मजा आली गाणी. हां काय ग हे काय असतं? हां तर खूप मजा केली आम्ही बाहेर. आणि तर नाचली पण ना ग. आणि हां नाचली का नाही तू? आणि पप्पा नाचले ना? तू नाही नाचले, पप्पा आणि तू नाचत होते का? एवढं छान लावलं तरी नाचले नाही आम्ही. हा कुठे गेली तू फिरायला? गेली कुठं होती सांग बरं. विसरली का फिरून आली? आणि काय अशी बघते. हां